आवाज येतो का ना? आवाज येतो का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो का? आवाज हॅलो हॅलो, आवाज येतो का? आवाज येतो ना? ओके, चला. येस येस, ओके ओके, सुरू. हे अशी सगळी तांत्रिक गडबड आहे, काही कळत नाही. मध्येच व्यत्यय आला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो. ठीक, थोडक्यात आपण संपवू. तर आपण भक्तीबद्दल बघत होतो की भक्ती ही अशी आर्त स्वरूपात असली पाहिजे. मी सांगत होतो आरती शब्द आहे, पूजा शब्द आहे. कसे आहे ते? आर्त भावाने घेतलेलं देवाचं नाव, त्याला आरती म्हणावं. आपली आरती अशी असते का? सगळं लक्ष नैवेद्यावर असतं आपलं. कधी एकदा आरती होईल की माणसं चटकन ओढून घेतात. आरतीला टाळ्यांची याची त्याची गरज नाही. ती ठीक आहे, पूरक म्हणून ठीक आहे, पण आर्त भाव पाहिजे, तन्मयता पाहिजे, समर्पण पाहिजे. पूज्य भावनेनं केलेलं कोणतंही काम त्याला भक्ती म्हणावं. श्रद्धेनं केलेलं काम ती भक्ती. पण श्राद्ध हा शब्द अलीकडे आपण वेगळ्याच कामासाठी वापरतो. मी जर असं म्हणेल एक तासभर मी अभ्यास करतोय मनपूर्वक, मी श्रद्धेने करतोय, आणि काय करतोय तर मी श्राद्ध करतोय असं म्हटलं तर एकदम भुवया उंचावतात आपल्या. तेव्हा समजून घेतलं पाहिजे भक्ती कशी आहे. खरी भक्ती ही फक्त समर्पण. भक्ती हे एक उत्सवी स्वरूप असलं पाहिजे भक्तीचं. भक्ती ही फार कशी, याला काय म्हणता येईल, सख्य भावाने भक्ती केली पाहिजे. प्रभू जवळ जाण्यासाठी ते फार मोठं असं साधन आहे. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. श्रवण आहे, कीर्तन आहे, दास, विरोध आहे, मधुरा आहे, अशा खूप भक्ती आहेत. परंतु हे करत असताना स्वाधीनता, आपली सगळी स्वाधीनता परमात्म्या चरणी देणं, ही खरी भक्ती. म्हणून कृष्णाधीनात मर्यादा स्वाधीनम पुष्टिरुच्यते, असं वल्लभाने म्हटलंय. हा, तर ही जी भक्ती आहे, ही भक्ती खऱ्या अर्थाने जर कोणी केली तर मीने केली, राधेने केली. मी नेहमी उदाहरण देत असतो. त्याचं कारण असं की त्यांनी सगळं स्वाधीन कृष्णमय करून टाकलंय. राधेने भक्ती केली कृष्णाची, तर कृष्णांना काही मागितलं नाही. भक्तीत काही मागायचंच नसतं. राधेने काहीच मागितलं नाही, कृष्णाने काय दिलं? काही दिलं नाही तसं. पण कृष्णाने राधेला जे दिलं नाही बघा. काय दिलं? कृष्णाने राधेला आपलं नाव दिलं. आपण राधा कृष्ण म्हणतो, राधा दामोदर विवाह लावतो. तेवढा मोठा सन्मान आहे, तेवढा मोठा सन्मान. कृष्णाच्या डोक्यावर असलेलं जे मोरपीस आहे ते राधेचं प्रतीक आहे असं मानतात. त्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? मीरेने सुद्धा काही मागितलं नाही. मेरे तो प्रभू बस गिरीधर नागर एवढंच ते म्हणायची. पण मीरा तर ही मधुरा भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. राधा मधुरा भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि म्हणून गोपींची, मीरेची, राधेची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. कबीरांना एकदा गर्व झाला होता की मी फार मोठा श्रेष्ठ भक्त आहे, मला अजून देव का प्रसन्न होत नाही. तेव्हा कबीरांनी यथावकाश देव प्रसन्न झाले, भगवंत प्रसन्न झाले. तेव्हा भगवंतांनी जे कबीराला सांगितलं ते कबीराने लिहून ठेवलंय. फार सुंदर आहे ते. कबीर असं लिहितात की, भगवंत सांगतात आणि कबीर लिहितात की, कबीरा कबीरा क्या कहे ज्या जमुना के तीर. कबीरा कबीरा क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के आंसू में बह गए कोटी कबीर. अरे तुला भक्ती पाहायची ना, तर बघ तिकडे त्या यमुनेच्या काठावर जा, गोपींच्याकडे जा. त्यांच्या एकेका अश्रूच्या थेंबामध्ये तुझ्यासारखे हजारो कोट्यावधी कबीर वाहून जातील. हा अर्थभाव, हा समर्पण भाव भक्तीत महत्वाचा आहे. मीरेने अशी भक्ती केली. ती तर खरं म्हणजे विवाहित आहे. विवाहित स्त्रीने अशा पद्धतीनं परमात्म्याला पती मानणं, प्रियकर मानणं चूकच आहे. पण मधुरा भक्तीत असंच मानलं जातं. तिला वेड्यात काढलं. घरच्या लोकांनी तिला विषाचा प्याला दिला. विषाचा प्याला तिने हसत हसत प्याला देखील. तिच्या असं लक्षात आलं की बस आता आपलं जीवन संपलं, आता आपल्याला कुठेतरी टाकतील, आपल्याला नीट संस्कारही केले जाणार नाहीत, कावळं गिधाडून लुचतील. लुचू दे. ती कावळ्याला उद्देशून लिहिते. मीरा फार मोठी साहित्यिक आहे. ती कावळ्याला उद्देशून लिहिते. कागा,
कावळ्याला म्हणते, हे कावळ्या तू ये, माझं सगळं शरीर लूज, सगळं सगळं खा, पण 2 डोळे खाऊ नकोस. 2 नैना मत खाइयो मोह पिया मिलन कियास. शेवटच्या क्षणी का होईना तर कृष्ण येतील आणि त्या डोळ्यात प्रतिबिंब पडेल, डोळे धन्य होतील, डोळ्याचं असणं सार्थकी लागेल. ही भक्ती आहे. अशी भक्ती केली पाहिजे. आणि भगवंत सांगतात, कृष्ण सांगतात की अशा भक्तांसाठी मी काही पण करेल. वेडी गवळी यांची पोरे, त्यांचे प्यालो ताक रे, भक्तेची या काजासाठी सोडिली मी लाज रे. ही भक्ती आहे. आणि भक्ती मनातून पाहिजे. हो, दाक्षायणी भक्ती काही कामाची नाही, काहीच कामाची नाही. भक्ती ही भयाच्या पोटी केलेली नसावी. भक्ती कशाला म्हणतात? जो भागती नाही वो भक्ती. अशा पद्धतीची भक्ती जर केली. कलियुगामध्ये नामस्मरण आणि भक्ती ह्याच 2 गोष्टी महत्वाच्या मानल्या आहेत. अहो, वाल्याचा वाल्मिकी झाला. हो, वाल्याचा वाल्मिकी झाला. मुंग्यांनी वारूळ केलं, हुं का चूक केलं नाही. आम्हाला नुसती मुंगी एक थोडीशी जर चावली डसली तर आमचा अर्धा तास थैथयाट संपत नाही. ती मुंगी तर सापडतच राही शेवटी. मुद्दा असा आहे की आपण भक्ती कशी करावी, तन्मयता ही फार महत्वाची आहे. आणि ज्याच्यावर भक्ती केली त्याच्यावर विश्वास पाहिजे, त्याच्यावर विश्वास पाहिजे. आणि म्हणून भागवतात असं म्हटलंय की भागवत ऐकणं, श्रवण भक्ती, नुसती मनपूर्वक भागवत ऐकणं ही सुद्धा भक्ती आहे. जिथे भागवत चालू आहे असं कळाल्याबरोबर आपण तिथं जाऊन बसून ऐकावं असं म्हटलंय. भक्तीचे इतके सोपे मार्ग सांगितलेत. फक्त त्याच्यामध्ये काय आहे? मनाचं पावित्र्य, मनाचं सोवळं पाहिजे. जात पात गोत असो काही कान्हा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म वर्म कर्म असो काही कान्हा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असं आठवले महाराजांच्या कीर्तनामध्ये नेहमी ते भजन म्हणायचे की फक्त काय पाहिजे तिथं? मन श्रीमंत पाहिजे, मन सोवळं पाहिजे. सोवळं ववळं हा जो शब्द आहे ना, हा फार चुकीचा आहे. सोवळं आणि ववळं असं काही ते आपण पाळतो तसं नसतं. मन सोवळं पाहिजे म्हणजे शुद्ध पाहिजे, शुचिरूप पाहिजे, स्वच्छ पाहिजे. ओवळं म्हणजे गलिच्छ, सोवळं म्हणजे शुचिरूप. तो परमात्म्याला ही शुचिरूपता महत्वाची आहे. आणि एकदा परमात्म्याच्या चरणी आपण खऱ्या अर्थाने तन्मयतेने झालो, आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भक्तांचं हे महात्म्य भगवद्गीतेत आहे. कर्माचं महात्म्य भगवद्गीतेत आहे. ज्ञानमार्ग पण सांगितलाय. तो थोडा काहीसा अवघड वाटू शकतो. ज्यात चिंतन आहे, मनन आहे, ग्रंथ आहे, परिशीलन आहे, पारायण आहे, बौद्धिक आहे, चर्चा आहेत, समजून घेणं आहे, प्रमेय आहे, त्याची उकल आहे. अवघड मार्ग आहे. तो पण एक मार्ग आहे, नाही अशा ती गोष्ट नाही. तेव्हा जीवनामध्ये या कोणत्याही मार्गाने जा, पण सामान्यांच्यासाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग हा सोपा आहे. ही भगवद्गीता सांगून केवढे मोठे उपकार केले, केवढे मोठे उपकार केले भगवंताने. आणि आपल्याला असं लक्षात येते की सर्व परंपरांच्या, चुकीच्या परंपरांच्या, सर्व चुकीच्या गोष्टींच्या विरोधात भगवंत उभे आहेत. आम्ही फक्त चमत्कारात त्यांना बंदिस्त केलं. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णम वंदे जगद्गुरु का म्हणायचं? की एक सर्व धर्माचं एक संस्थापनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. सर्व अवतारांचं रहस्य हेच आहे. त्यात राम अवतार आणि कृष्ण अवतारामध्ये काम केलंय. खरं म्हणजे राम आणि कृष्ण हे दोन्ही आपले आराध्य दैवत आहेत. या दोघांची तुलना करू नये, पण एक मला सहज एक मोह होतो काही गोष्टी सांगण्याचा. त्यांची तुलना करू नये. दोघांचं उद्दिष्ट एकच आहे. काय? विनाशाय च दुष्कृताम परित्राणाय साधूनाम धर्मसंस्थापनार्थ, हेच उद्दिष्ट आहे. पण मार्ग भिन्न आहेत. मोठी गंमत आहे. सहज मी 2-4 गोष्टी पाहत अभ्यासाच्या वेळी माझ्या लक्षात आलं की अरे किती विरोधी आहेत, पण अंतिम सूत्र सत्य एकच आहे दोघांचं. बघा, राम साधं सोपं सरळ नाव, कृष्ण किती अवघड आहे. दोन्हीकडे जोडाक्षर. म्हणून कृष्णाचं कन्हैया झालं, किसना झालं, कान्हा झालं. नावापासून बघा. राम 12 वाजता जन्मले दुपारी, कृष्ण 12 वाजता जन्मले रात्री. राम राजवाड्यात जन्मले, कृष्ण बंदीशाळेत जन्मले. रामाची पत्नी सीता रावणाने पळवून नेली, कृष्णाने पळवून बायको आणली रुक्मिणी. खूप गोष्टी आहेत. राम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी वगैरे वगैरे. कृष्णाचं तसं काही नाही. अनेक पत्नी, अनेक बाणी, अनेक वचनी, जसं जमेल तसं. आता कृष्णाला 1000 काय 16,108 वगैरे म्हणतात तसं नाही आहे. तो विषय राहिलाच आपला. खूप कृष्णा बोलायचं म्हणजे काय बोला हा प्रश्न पडतो. ते 16,108 स्त्रिया ज्या बंदिस्त केल्या होत्या त्या जरासंधानी राक्षसांनी, त्यांना मुक्त केलं.
ज्यांना मुक्त केलं जातं ती सगळी मुक्त झालेली मंडळी त्यांना नाथ म्हणायची. नाथ या शब्दाचा अर्थ पती असा घेतला. योगशास्त्राच्या दृष्टीनं 16,108 नाड्या आहेत आपल्या, त्यांचा तो स्वामी. स्वामी म्हणजे पत्नी, पती असं मानलं गेलं. पण एक गोष्ट आहे की कृष्णाला 8 पट्टराण्या नक्की होत्या, नक्की होत्या. रामाचा भाऊ लक्ष्मण हा रामावतारामध्ये धाकटा भाऊ आहे आणि तो शेषनागाचा अवतार आहे असं म्हणतात. तो अतिशय रागिष्ट, कोपिष्ट, पण तो रामाच्या आज्ञेतच आहे, काही बोलत नाही. राम जसं म्हणेल तसं. तोच शेष अवतार कृष्ण अवतारामध्ये बलराम म्हणून कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून आला. कृष्ण आणि बलराम यांचा अजिबात जमत नाही. बघा कशी गंमत आहे सगळी. प्रत्येक गोष्टीमध्ये राम आणि कृष्ण हे विरुद्ध आहेत, पण अंतिम सत्य मात्र एक आहे. काय या दोघांना सांगायचंय? रामाला कुटुंब व्यवस्था घट्ट करायची आहे, कुटुंबामध्ये एकत्रपण कसलं पाहिजे हे सांगायचंय, कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचा आदर आपण केला पाहिजे असं सांगायचंय, कुटुंबासाठी काहीही खस्ता सहन करण्याची तयारी असली पाहिजे हे सांगितले. रामाने ते दाखवून दिलं. कृष्णाने कृष्णावतारमध्ये समाज हे कुटुंब आहे, समाज बांधली पाहिजे, समाज बांधणी केली पाहिजे, समाजासाठी वाटेल ते करायची तयारी केली पाहिजे हे सांगितलंय. खूप गोष्टी आहेत. म्हणून मी नेहमी असं मला वाटतं की राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे 2 रूळ आहेत. हे रूळ समांतर असतात, ते एकमेकाला भेटत नाहीत. ते समांतर असतात म्हणून आपली रेल्वे, संस्कृतीची रेल्वेगाडी छान चालते. ते जर एकमेकाला भेटले, ऍक्सिडेंटच. तेव्हा राम आणि कृष्ण हे किती श्रेष्ठ आहेत, लोकोत्तर पुरुष आहेत, परमात्मा आहेत, देव आहेत, हे आपण जरूर मानावं. पण त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या मानवी गुणांत, ज्याने मानवी अवतार घेतला, त्या माणसाच्या भूमिकेमध्ये त्यांनी काय पद्धतीने आपल्या गुणांना प्रकट केलं, ते गुण अल्पांशाने का होईना आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते देवच होते त्यांना जमलं, ते देवच होते त्यांना जमलं असं आपण म्हणतो. ते मानव होते हो. मानवाचा जन्म का घेतला त्यांनी? स्वर्गात बसून देव होते तर सगळं करू शकले असते की नाही? पण त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की मानव म्हणून या पृथ्वी तलावर आल्यानंतर मानवाच्या भूमिकेतूनही अशक्य गोष्टी करता येतात. फक्त काय पाहिजे? सातत्य, चिंतन, प्रयत्न, निष्ठेनं करणं, नेकीनं करणं, अव्याहत करणं हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतातच, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे सातत्य पाहिजे, हे आम्ही शिकलं पाहिजे. कृष्ण आणि रामाच्या अवतारातून आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की स्थितप्रज्ञताही असली पाहिजे, रसिकताही असली पाहिजे. परत एक सांगायचं आहे, कृष्णाच्या जीवनात रसिकता पुरेपूर आहे. कृष्णा इतका रसिक नाहीच कोणी. आणि स्थितप्रज्ञ तितकाच आहे. पाण्यात असताना पाण्याचाच एक अंश पाण्याच्या बाहेर काढले की त्या कमलपत्रावर एक टिपूसही थांबत नाही, तसं झालं पाहिजे. भक्तावर विलक्षण प्रेम आहे. ज्या गोकुळावर जीवापाड कृष्णाने प्रेम केलं, ते गोकुळ सोडून जावं लागलं. क्षणभर दुःख झालं, पण त्याचा मोह नाही झाला. पुन्हा गोकुळाकडे ते वळूनही पाहिले नाही. ही स्थितप्रज्ञता फार महत्वाची आहे. ही फार महत्वाची. आणि गोकुळ या शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. गोकुळ आपल्या हृदयातच आहे हो. गो म्हणजे इंद्रिय, मागे मी सांगितलं गोपालच्या वेळी. आणि कुल म्हणजे समुदाय, इंद्रियांचा समुदाय आहे आपलं. या इंद्रियाच्या समुदायाला नीट बांधलं पाहिजे. त्यात ओढाताण होता कामा नये. आणि ही ओढाताण जिथे होत नाही ते खरं गोकुळ. त्या गोकुळामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि त्या गोकुळामध्ये कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. त्या गोकुळामध्ये कृष्णाची मैत्री करायची आहे. इंद्रियाचा स्वामी आहे तो गोकुळ, म्हणजे इंद्रियांचा स्वामी आहे. आणि म्हणून कृष्णाला या कृष्ण म्हणजे कल्याण. मी तर म्हणेन कृष्ण म्हणजे कल्याण, कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे जीवनाचा सुगंध. अरे कृष्ण म्हणजे नृत्य, काय नाही, कृष्ण म्हणजे काय नाही. आणि म्हणून जो कृष्णासारखं जगेल, जीवनामध्ये प्रयत्न करेल, सगळं तर जमणार नाही, तो खऱ्या अर्थाने नाचेल, गाईल, जीवनाचा आनंद लुटेल. इथे इहलोकीचं जीवन चांगलं जगलं पाहिजे, तर परलोकाचंही जीवन छानच होतं. असं नाही की इहलोकामध्ये फारच त्रासदायक जगा अमुक करा, तसं नाही आहे. रामदास स्वामींनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की जयाचे धड नीट नाही तयाचे परत्र काय पुसशी. इथं जर नीट नाही तर त्याचं तिकडं काय होणार आहे. नीट जगा, छान जगा, चवीनं जगा, रसिकतेनं जगा, पण स्थितप्रज्ञताही असू द्या, विचारही असू द्या, बुद्धीही असू द्या, समस्यांची उकल करण्याची क्षमताही असू द्या. आणि जो अशा पद्धतीने जगेल
तोच उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तुझार्थः. गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तसा होईल. आणि म्हणून भक्ती करताना परत मला भक्तीच्या सांगावं वाटतं, अजून एक उदाहरण मला सांगावं वाटतं. कारण भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग हे आपल्यासाठी आहेत खऱ्या अर्थाने. ज्ञानमार्गाने जायला काहीच हरकत नाही, थोडं अवघड रस्ता आहे. पण हे सगळं करत असताना एक सुंदर असं उदाहरण गोपीचं त्यांनी दिलं आहे की 2 गोपी दिसल्या नारदाला. एक काय करत होती, सारखं चिखल रस्त्याने अंथरत होती, आणि दुसरी होती ती काटे पसरत होती. नारदांनी विचारलं, बाई असं का करताय, असे चिखल का, काटे का? तर गोपीने जे उत्तर दिले फार सुंदर आहे. त्या गोपी म्हणतात की कृष्णाचा मंजूळ पावा आम्हाला रोज ऐकायला मिळतो, रोज ऐकायला मिळावा असं वाटतं, पण आज मिळत नाही. कधीतरी सूर कानावर येतात आणि अशा रीतीनं मंजूळ असा ध्वनी कानावर पडला, आणि त्यावेळी जर आम्ही अडचणीत असलो तरी आम्हाला जाता आलं पाहिजे. चिखल असा तर चिखलातून तुडवत आम्हाला त्या आवाजाच्या दिशेने जाता आलं पाहिजे. त्याचा सराव मी करते आहे. काट्यांचा सराव करतोय की कृष्णाचा आवाज आल्यानंतर जर काटे असतील तर त्या काट्यावरून जाण्याचा मी सराव करते, म्हणजे अडचणीवरून मात करून तिथं जाण्याचा प्रयत्न करते. जसं शबरी रोज सराव करत होती, बोरं खरी आहेत, उष्टी आहेत, आपली गोड आहेत, कांबट आहेत, सराव होता, तिचा सराव यशस्वी झाला. ही भक्ती आहे, ही भक्ती आहे. आणि म्हणून कृष्णाच्या जीवनाकडे या पद्धतीने जर आम्ही बघितलं तर कृष्ण समजून घ्यायला मदत होईल. नुसताच कृष्ण खट्याळ, लबाड, चोरी करणारा, खोटे बोलणारा असा नाही, तर कृष्ण हा अशा पद्धतीनं जीवनाचं सार, जीवनाचं तत्व आपल्याला गीतेतून सांगणार आहे. म्हणून गीता म्हणजे कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून गीता ही खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गोष्ट आहे. गीतेबद्दल एक विवेकानंदांचं उदाहरण मी सांगतो आणि मग आपण शेवट करूयात. की ही गीता अनेकांनी गीतेवर लिहिलं, जगभरातल्या लोकांनी गीतेवर लिहिलं. विवेकानंद चालले होते शिकागोला सर्वधर्म परिषदेला, आणि तिथे त्यांचा नंबर आहे सगळ्यात शेवटी लावला. हा गबाळ्या वेशातला काय बोलणार आहे, काय नाही. सगळेजण आपापले धर्मग्रंथ, जाडेजुडे धर्मग्रंथ घेऊन गेले होते. कृष्णाने मात्र आपली छोटी, विवेकानंदाने आपली छोटी गीता सोबत ठेवली, निघाले. त्यांचा नंबर सगळ्यात शेवटी. भगवद्गीता ही सगळ्यात खाली ठेवून दिली आणि त्यांचा नंबर आला. ते बोलायला उठले. त्यांनी त्याचं ते प्रसिद्ध वाक्य माहिती आहे, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हणल्याबरोबर सगळ्यांनी उभारून 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट केला. दुसरं वाक्य ते बोलले, ते गीतेच्या संदर्भात फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, तुम्ही सगळ्यात खाली माझी गीता ठेवली, छोटीशी गीता आहे, सगळ्यात खाली ठेवली, तुमचे जाडेजुडे ग्रंथ वर ठेवले, पण एक लक्षात घ्या, ही जर गीता अशी मी ओढून घेतली तर तुमचे सगळे धर्मग्रंथ गडगडतील. सर्व धर्मांचं मूळ गीता आहे. आणि गीता ही एका विशिष्ट धर्माची नाहीच आहे, ती मानवतेची आहे. जगाला संदेश देणारी आहे, जगाला मार्गदर्शन करणारा तो दीपस्तंभ आहे. म्हणून गीता ही श्रेष्ठ आहे. गीतेचं अध्ययन रोज करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे परदेशी पाहुणे आले की पूर्वी एक संकेत म्हणून ताजमहलची प्रतिकृती भेट देत असत परदेशी पाहुण्याला, भारताचं वैभव, भारताचं सौंदर्य म्हणून. पण अलीकडे आपल्या पंतप्रधानांनी, मोदींनी गीता द्यायचं सुरू केलं. जगातल्या सर्व भाषांमध्ये गीतेचं भाषांतर केलं, त्याची पुस्तक प्रकाशित छोटी करून घेतली आणि सर्वांना ती आलेल्या राष्ट्रप्रमुखांना भगवद्गीताच भेट देतात. त्याच्यासारखी अजून श्रेष्ठ भेट कोणती असू शकेल? म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भगवद्गीता ही आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. शेवटी मंडळी, मला हे सांगावंसं वाटतं की कृष्णाचं जीवन, कृष्ण चरित्र हे होकायंत्रासारखं आहे किंवा दीपस्तंभासारखं आहे. होकायंत्र हे चुकलेल्या जहाजाला मार्गदर्शन करण्यासाठी असतं. जर होकायंत्र नसेल तर ते जहाज भरकटेल समुद्रात, खडकावर आपटेल, चक्काचूर होईल, ते किनाऱ्याला लागणार नाही. दीपस्तंभ सुद्धा चुकलेल्या जहाजाला मार्गदर्शन करतं किनाऱ्यावर उभं राहून. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं तारू, तुमच्या आमच्या जीवनाचं जहाज जर योग्य दिशेला जायचं असेल तर कृष्णरूपी होकायंत्र आवश्यक आहे. कृष्णाला त्या पद्धतीनं आम्ही समजून घेतलं पाहिजे. कृष्णाला मित्र बनवा, सखा बनवा, गुरु बनवा, देवही बनवा, नाही हरकत.
पण त्या सगळ्या समजून घ्या. कृष्णाने आमच्यासाठी काय केलं हा विशेष भाग आपण समजून जर घेतला तर खऱ्या अर्थाने कळेल. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपण कोणते बघा, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छती. केशव कृष्णाचं नाव आहे. आकाशातलं पाणी जसं नद्या नाले ओहोळ यात पडतं ते सगळं मिळून समुद्राला जाऊन भेटतं, तसं कोणत्याही देवाला नमस्कार केला तर तो केशवम प्रति गच्छती, कृष्णालाच जाऊन मिळतो असं मानलं. इतकं मोठेपण आहे. कोणतीही गोष्ट करत असताना बघा कृष्णार्पणमस्तू म्हणतात. कोणत्याही देवाचं नाव घेऊन अर्पणमस्तू म्हणत नाहीत, कृष्णार्पणमस्तूच म्हणतात. कारण अंतिम सत्य, अंतिम ध्येय, अंतिम टोक तेच आहे. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरुम. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरुम. राम होणं एक वेळ सोपं आहे, अर्थात फार सोपं नाही. राम होणे खूप अवघड आहे, तपश्चर्या आहे. पण कृष्ण होणं फार अवघड आहे, फार अवघड. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कधी नव्हे ते कृष्णाची आज नितांत गरज आहे. कृष्णाच्या नीतीची, कृष्णाच्या स्वभावाची, कृष्णाच्या मिस्किलतेची, कृष्णाच्या प्रगल्भतेची, कृष्णाच्या ज्ञानाची, कृष्णाच्या तरुण जाणाऱ्या सल्ल्यांची कधी नव्हे ते आज फार गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की कृष्णचरित्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. पण आपण वेळेची मर्यादा, मध्येच तंत्राच्या सगळ्या अडचणी, या सगळ्या गोष्टीवर मात करीत माझं हे थोडंसं मोडकं तोडकं चिंतन आपण ऐकून घेतलं. व्यत्यय येत गेला तरी आपण ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कृष्णं वंदे जगद्गुरुम. धन्यवाद, धन्यवाद.